जी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। दयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायातील प्रथम क्रमांकाची ही ओवी आहे। त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे, असं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्या पवित्रतम क्षेत्राचं श्री क्षेत्र नेवासा या क्षेत्राचं केलेलं आहे, त्या पवित्र असलेल्या नेवासा क्षेत्रातील हे भगवान महादेव करवीरेश्वराचं मंदिर, आणि या मंदिरामध्येच देऊन ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं। अनुभवामृत किंवा अमृतानुभव या ग्रंथाचंही निरूपण या ठिकाणी केलं। 2.5 वर्षाहूनही अधिक काळ ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंसह अन्य भावंडांसह या ठिकाणी वास्तव्य केलं। ही अतिशय पवित्र अशी नगरी आहे, आणि या पवित्र नगरीतील अतिपवित्र असं हे स्थान आहे। या ठिकाणी हे ज्ञानेश्वरीचं निरूपण आपण जे आज आरंभ त्याचा करतो आहोत, आरंभित आहोत। खरं तर याच एका उद्देशानं म्हणा किंवा याच एका ध्येयानं आम्हाला ज्ञानोबारायांनी इथपर्यंत आणलेला आहे। आमची खूप दिवसापासून मनामध्ये अशी भावना होती की ज्ञानोबारायांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं निरूपण आपल्याकडून एकदा तरी व्हावं, आणि आम्ही अशी भावना व्यक्त केली होती अनेकांजवळ की 4 ते 5 ही जी वेळ आहे, ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिरामध्ये आळंदी क्षेत्री अनेक वर्षापासून, जवळजवळ मला वाटतं संस्थेच्या स्थापनेपासूनच ज्ञानेश्वरीचं प्रवचन संस्थेचं मंदिरामध्ये होतं। आता आम्ही अनुभवल्यापैकी गुरुवर्य निकमबाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगितली। आता देखील पूजनीय गुरुवर्य शिंदे माऊली त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगतात। असा काहीतरी उपक्रम या ठिकाणी असावा अशी खूप वर्षापासूनची भावना आणि तशी सदिच्छा मनामध्ये होती। तिला मूर्त रूप ज्ञानोबारायांच्याच कृपेने आजपासून येत आहे। खरं तर या ठिकाणी बोलत असताना किंवा आता दर्शन करत असताना अशी मनोमन भावना झाली की तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी। आपली कोणत्याही प्रकारची योग्यता नसताना देखील एवढं मोठं कार्य ज्ञानोबाराय आपल्यावर सोपवत आहेत, ही खरी तर त्यांची आपल्यावर असलेली कृपा आहे, अनंत कृपा आहे त्यांचीच, काय आहे आपल्यावरती असलेली दया आहे। खरं तर हे काम त्यांनाच करून घ्यायचं आहे, फक्त माध्यम म्हणून आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, निवडलेलं आहे। अशीच भावना आपल्या मनामध्ये सदैव त्यांच्या कृपेनं राहिली पाहिजे। अगोदर आपण त्या दिवशी बोलल्याप्रमाणे सकाळी 7 ते 8 असं निरूपण करून असं मी बोलून गेलो, कारण गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा ते बोलले होते की सकाळी 7 ते 8 तुम्ही पाठ घ्या,
तेच माझ्या मनामध्ये असल्यामुळं त्या दिवशी बोलताना सहज माझ्या मुखातून निघून गेलं की सकाळी 7 ते 8 प्रवचन किंवा पाठ आपण करूया. पण अनेक लोक नंतर भेटले आणि सकाळची वेळ सगळ्यांनाच अनुकूल असेल असं नाही, म्हणून मग 4 ते 5 ही जी पूर्वीच ठरवलेली जी वेळ होती त्या वेळेनुसार आज आपण या ठिकाणी चिंतन करण्याला प्रवृत्त झालेलो आहोत. पहिल्याच दिवशी बहुसंख्य लोक या ठिकाणी आहेत, माऊलींचीच कृपा म्हणायची. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे याला वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या नावानं काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे. ग्रंथाचे जवळजवळ 10 प्रकार साहित्यामध्ये सांगितलेले आपल्याला आढळून येतात. काही प्रकार आपल्याला परिचित असे आहेत. सूत्र ग्रंथ, भाष्य ग्रंथ, वार्तिक या प्रकारतील ग्रंथ किंवा टीका ग्रंथ असे काही प्रकार आपल्याला काय आहेत, ज्ञान. ज्ञानोबाराय देखील त्यांच्या भाषेमध्ये या ग्रंथाला भाष्य असंही म्हणतात. एका अभंगाच्या अखेरीस त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भाष्य असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवे भाष्य केले, गीता ज्ञान विस्तारिले, भक्ती भाग्यवंती घेतले भाष्य करुणी गीतेच्या. म्हणजे ज्ञानोबरायांच्या भाषेतच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय आहे, गीतेचं भाष्य आहे. अनेक महापुरुष या ग्रंथाला वार्तिक असं म्हणतात. स्वामी श्री अखंडानंद सरस्वती म्हणून उत्तर भारतामध्ये एक महान विभूती होऊन गेली. त्यांनी या ग्रंथाला हा ग्रंथ वार्तिक आहे असं म्हटलं. सूत्र, भाष्य आणि वार्तिक हे ग्रंथाचे प्रकार प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी जी ग्रंथ निर्मिती झाली ती सूत्रात्मक झालेली आहे. जेवढे काही ग्रंथ आपल्याला आढळतात ते सूत्रात्मक आहेत. जसं योगदर्शन, त्याला योगसूत्र आपण म्हणतो. नारदांचं भक्तिदर्शन, त्याला काय म्हणतो आपण, नारदांची भक्ती सूत्र म्हणतो. न्यायाची सूत्र म्हणतो, सांख्य सूत्र म्हणतो, पूर्वमीमांसेची सूत्र आणि उत्तरमीमांसा त्याला ब्रह्मसूत्र हे तर नाव काय आहे, प्रसिद्ध आहे. सूत्र शब्दाचा अर्थ करताना शास्त्रकारांनी असा केलेला आहे, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभमनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुः. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये अक्षर अल्प आहेत परंतु अर्थ मात्र विश्वाला गवसणी घालेल एवढा भरलेला आहे, त्याला म्हणायचं सूत्र ग्रंथ. आता ब्रह्मसूत्राचं अथातो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र घेतलं तर त्यावर अनेक भाष्यकारांनी, टीकाकारांनी विस्तारानं काय केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. कारण त्यांच्या त्या तेवढ्याशा अक्षरांमध्ये, तेवढ्याशा शब्दामध्येच मोठा काय दडलेला आहे, अर्थ दडलेला आहे. असं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देखील काय आहे, सूत्र ग्रंथच म्हटला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीची एक ओवी जर आपण चिंतनाला घेतली आणि खरोखर तिला समर्पित होऊन आपण तिचा विचार करू गेलो तर कदाचित आयुष्य आपलं अपुरं पडेल, परंतु त्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो कसा राहील, तसाच शिल्लक राहील. म्हणून तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा, असं ज्ञानोबारायांनीच म्हटलेलं आहे. गीतार्थेसी विश्वभरू, भले गीतेचे 700 श्लोक आहेत परंतु या गीतेच्या श्लोकांमध्ये दडलेला जो अर्थ आहे त्या अर्थानं आम्ही हे विश्व कोंदून काय करू, भरून टाकू, एवढा अर्थ त्या गीतेमध्ये दडलेला आहे असं ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. तर त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांच्या या अक्षरामध्ये देखील काय आहे, मोठा अर्थ काय झालेला आहे, दडलेला आहे. त्यांनीच त्यांच्या शब्दाला दिलेली जी उपमा आहे किंवा त्यांच्याच शब्दाचं जे केलेलं वर्णन आहे, जैसे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. उदाहरण दिलेलं आहे. माध्यान्नाला सूर्य आकाशामध्ये ज्यावेळेस आलेला असतो त्यावेळेस ते जे सूर्यबिंब आहे ते केवढं वाटतं आपल्याला, बिंब तरी बचकेची एवढी, बचकेत मावेल एवढं. बचक म्हणजे
मुठभर या शब्दाला ग्रामीण पर्यायी शब्द आहे बचकभर. शहरी भागातील माणसांना विचारलं किती फुटाने घेतले, किती शेंगदाणे घेतले, काय सांगेल मुठभर घेतले. परंतु तोच प्रश्न खेडूताला ग्रामीण मुलांना विचारलं तर ते काय सांगतील, घेतले आम्ही बचकभर. बचक शब्द वापरलेला आहे. सूर्यबिंब हे बचकेत मावेल एवढंच जरी दिसत असलं तरी देखील त्याचा प्रकाश मात्र बचकेत मावेल एवढा नाही आहे. पण प्रकाशासी त्रैलोक्य ठोकणे, या त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. एवढा त्या बचकभर असलेल्या सूर्यबिंबाचा काय आहे, प्रकाश आहे. हे उदाहरण दिलंय. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही अशा समर्थ शब्दांची योजना या ग्रंथांमध्ये करणार आहोत की त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती तेणे पाडे, म्हणजे त्या रीतीनं अनुभवावी, म्हणजे आपण जाणली पाहिजे. आमचे शब्द दिसताना तुम्हाला अल्प दिसतील, परंतु त्यामध्ये दडलेला अर्थ या विश्वाला गवसणी घालेल एवढा असणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानी पुरुषांनी म्हटल्याप्रमाणे सूत्रात्मक देखील आहे. आता पूर्वीच्या काळी सूत्रात्मक जे ग्रंथ निर्माण झाले त्या सूत्रामध्ये दडलेला अर्थ जाणण्याची कुवत त्या काळातील लोकांमध्ये होती, म्हणून त्यांना त्यावर भाष्य वगैरे लिहिण्याची आवश्यकता पडली नाही. परंतु काळ जसा पुढे सरकला तसतसं लोकांच्या बुद्धीची पातळी काय झाली, खाली आली. पण त्या सूत्रात दडलेला अर्थ कळेनासा झाल्यामुळं त्याच्यावरती महान लोकांना परत काय लिहावं लागलं, भाष्य लिहावं लागलं. सूत्रावर जे व्याख्यान केलं त्या सूत्रातील अर्थ स्पष्ट करून दाखवण्याकरता त्याला काय म्हटलं जातं, भाष्य असं म्हणतात. जसं भगवान आदिगुरु शंकराचार्य यांनी प्रस्थानत्रयावरती भाष्य केलेलं असल्यामुळं त्यांना भाष्यकार हे नावच पडून गेलं. भाष्य करणारे म्हणून भाष्यकार. तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतू, म्हणजे भाष्यकार हे त्यांना काय पडलं, नावच पडून गेलं. कारण त्यांनी ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता याच्यावरती काय केलं, भाष्य केलं. भाष्य शब्दाचा अर्थ आहे सूत्रामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो अधिक चांगल्या रीतीनं स्पष्ट करून ज्यामध्ये सांगितला जातो त्याला काय म्हणतात, भाष्य. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भाष्य सुद्धा आहे. तर मी आरंभाला बोलून गेल्याप्रमाणे ज्ञानोबरायांच्याच भाषेत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीला काय म्हणतात, ज्ञानदेवे भाष्य केले. ज्ञानदेवाने काय केलं, या गीतेवरती भाष्य केलं. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सूत्र देखील आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भाष्य देखील आहे. आता भाष्यामधील भाषा देखील ज्यांना कळेनाशी होते त्यावेळेस त्या ग्रंथावरती काय लिहावं लागतं, वार्तिक लिहावं लागतं. सुरेश्वराचार्यांना वार्तिककार म्हणून या प्रांतामध्ये काय आहे, प्रसिद्धी मोठी मिळालेली आहे. वार्तिक शब्दाचा अर्थ सांगताना शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञाः विचक्षणाः. त्याचा अर्थ असा होतो, उक्त, अनुक्त आणि दुरुक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मूळ ग्रंथकाराने जे सांगितलेलं आहे त्याचं अधिक स्पष्टीकरण ज्यामध्ये केलं जातं. अनुक्त, मूळ ग्रंथकाराकडून जे सांगायचं राहिलेलं आहे ते सुद्धा ज्या ग्रंथामध्ये सांगितलं जातं. आणि दुरुक्त, मूळ ग्रंथकाराने सांगताना कठीण भाषेत गूढ रीतीनं कूट श्लोक ज्याला आपण म्हणतो त्या कूट भाषेत सांगितलेलं आहे त्याचं अधिक स्पष्टीकरण, सुलभीकरण ज्या ग्रंथामध्ये केलं जातं त्याला वार्तिक असं म्हणतात. उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रवर्तते. ज्या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथकाराने सांगितलेल्या गोष्टीचं चिंतन केलेलं असतं, ज्या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथकाराकडून सांगायची राहिलेली गोष्ट तिचं देखील चिंतन केलं जातं, आणि ज्या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथकाराकडून कठीण भाषेत सांगितलेली गोष्ट सुलभ करून सांगितली जाते त्या ग्रंथाला वार्तिक असे म्हणतात. विद्वान लोकांच्या, ज्ञानी महापुरुषांच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वार्तिकही आहे. कसं, भगवंताने गीतेमध्ये जे सांगितलं तेच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. त्याची ज्ञानेश्वरी
वाचे वदता साचे. भगवंताने जे सांगितलं तेच सांगितले. उक्त अनुक्त भगवंताकडून काही गोष्टी सांगायच्या ओघामध्ये राहून गेलेल्या आहेत. त्या सुद्धा गोष्टी कोणी सांगितल्या? ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या आहेत. हे पहा, गीतेमध्ये ज्यावेळेस पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, त्यामध्ये रथोपस्थ उपाविशत असे शब्द आहे. म्हणून रस्त्याच्या बाजूला एक बगीचा त्यांनी पाहिला, आंब्याचा बगीचा, आणि दोघेही तिथे गेले. त्या दोघांमध्ये एक सामान्य मनुष्य आणि एक मात्र चिकित्सक बुद्धीचा असा मनुष्य होता त्या प्रवाशांपैकी. तिथे गेल्यानंतर जो सामान्य मनुष्य होता, सरळ हृदयाचा जो होता, त्याने काय केलं, तो बागेचा जो मालक आहे त्याची भेट घेतली, त्याला विनंती केली आणि त्याच्या आज्ञेनं 2-4 आंबे त्याने खाल्ले, त्याची भूक भागली आणि शांतपणे त्याने झोप देखील घेतली. हा चिकित्सक बुद्धीचा जो होता त्याने काय केलं, या बागेमध्ये, या बागेची जी जमीन आहे किती आहे, किती एकर आहे, किती बाय किती आहे, यामध्ये झाडं किती आहेत आंब्याचे, कोणत्या जातीचे किती आंबे आहेत, त्या 2 झाडातील अंतर किती आहे, एका झाडाला किती साधारण आंबे लागतात, एका आंब्याचं वजन किती असतं, लक्षात आलं का, त्याला किंमत बाजारात किती मिळते, इथून कोणत्या मार्केटला ते पोहोचवले जातात, याचाच काय केला, विचार केला. किती तासात? 2 तासात. तोपर्यंत तो आंबे खाऊन झोप काढूनही उठला होता. मला हा भेद याच्यासाठी सांगायचा की चिकित्सा करणारे लोक करोत, आपण मात्र काय आहोत, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हरीनं आपल्यावरती कोणत्या का होईना रीतीनं कृपा करावी, त्या कृपया संपादनाचं माध्यम आपल्याला संत पुरुषांनी ज्ञानेश्वरीचं पठन भावपूर्वक करावं असं सांगितलेलं आहे. काया मने वाचा जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. तिथे सेवकू असं पद आहे. जो काया म्हणे वाचा अभ्यासकू होईल येचा असं काही पद नाही आहे. जो चिकित्सक होईल येचा असं पद नाही. काय पद आहे? सेवक. आणि मग ती जी सेवा, त्या ग्रंथाची जी सेवा, त्या अक्षरांची जी सेवा जशी पूर्वसुरींनी आपल्या श्रेष्ठ महापुरुषांनी सांगितलेली आहे त्या पद्धतीनं आपण केली तरच स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी हा लाभ आपल्याला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सूत्रात्मकही आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हटलं तर भाष्यही त्याला म्हणू शकतो आपण. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वार्तिकही आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ टीका हा जो प्रकार आहे त्या प्रकारातही मोडतो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. तेथे देखील टीका हे पद आलेलं आहे. टीका हा देखील ग्रंथलेखनाचा एक काय आहे, प्रकार आहे. ज्ञानोबारायांचे या महाराष्ट्र भूमीवरती, केवळ महाराष्ट्र भूमीवरतीच नव्हे तर एकंदर सर्व विश्वावरती काय आहेत, अनंत असे उपकार आहेत. भलेही माध्यम म्हणून त्यांनी मराठी भाषेची निवड केलेली असली तरी देखील या ग्रंथामध्ये जे प्रमेय, जे सिद्धांत सांगितलेले आहेत, भविष्यकाळामध्ये जगातील सगळ्या लोकांना मराठी भाषा शिकून ज्ञानेश्वरी शिकल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे. तो काळ फारसा दूर आहे असंही नाही आहे. जगाला आनंदाचे सिद्धांत, जीवन जगण्याची कला वेगवेगळ्या भाषेत काही लोकांनी उचललेले आहेत ते शब्द, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतील? ज्ञानेश्वरीमध्ये. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं समाधान आपल्याला या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मिळणार आहे. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असू त्या त्या क्षेत्रामध्ये ते कार्य अधिक चांगल्या रीतीनं करण्यासाठी बळ ज्यातून मिळेल असा हा काय आहे, ग्रंथ आहे. आपल्या एकंदर सर्व वारकरी सांप्रदायिक संत पुरुषांनी जी जी ग्रंथरचना आपली केली असेल त्या सर्व ग्रंथरचनेचं मूळ ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया हे भागवत धर्म मंदिराची जी संकल्पना मांडलेली आहे त्यामध्ये देखील सगळ्या याचं मूळ पायाच्या स्थानी कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. या ग्रंथाचं आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे. थोडीशी ही भूमिका मला यासाठी मांडावी लागली की ज्ञानेश्वरी हा अलौकिक असलेला ग्रंथ आहे.
संस्कृत भाषेमध्ये देखील या ग्रंथाच्या तोडीचा एकही ग्रंथ आपल्याला आढळणार नाही. किंबहुना अनेक ग्रंथ, शेकडो हजारो सहस्रो ग्रंथ मिळून देखील या ज्ञानेश्वरीची बरोबरी करू शकणार नाहीत. जगामध्ये असा एकही विषय नाही आहे की जो ज्ञानेश्वरीमध्ये सांगायचा राहिलेला आहे. प्रत्येक विषयाचं चिंतन ज्ञानोबरायांनी विस्तारपूर्वक म्हणा किंवा संक्षेपानं म्हणा केलेलं आपल्याला आढळून येतच. जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारं ज्ञान या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. वैकुंठवासी श्री गुरु घुलेबाबा नेहमी सांगायचे की ज्याला आपला व्यवहार, ज्याला आपला संसार नीट व्हावा असं वाटतं त्यानं या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या दृष्टांताचा काय करायचा, अभ्यास करायचा. 3,500-4,000 हजार जवळजवळ यामध्ये काय दिलेले आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. अनेक वेळेस ज्ञानोबरायांना असा लौकिक दृष्टांत जर सापडला नाही तर अनेक सिद्धांतांनाच त्यांनी काय करून टाकलेलं आहे, दृष्टांत करून टाकलेला आहे. ज्याला आपला परमार्थ सफल व्हावा त्याला तर सिद्धांताचा अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण व्यवहारातील कुशलता, चतुरता यावी असं वाटत असेल त्याने सुद्धा यातील दृष्टांतांचा काय करावा, बारकाईनं काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हटलं तर काव्य देखील आहे. मी कुठंतरी सांगितलं असेल, मला आठवत नाही, पण तिकडं पाठ वगैरे शिकवताना सांगितलं असेल. ज्ञानोबरायांनी तत्वज्ञान सांगितलं, काव्याचा फक्त काय घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. अनेकांनी भ्रमाने ज्ञानोबराय हे कवीच होते, तत्वज्ञानाचा फक्त आधार घेतला असं मांडलेलं आहे. आता ते मोठी लोक होते, मामांचे ते मामासाहेबांचे त्या महाविद्यालयातील विद्यार्थी राहिलेले आणि नंतर मोठ्या पदावर गेलेले लोक होते. त्यांनी त्याच्यावर PhD देखील केलेली आहे. ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती नावाचा त्यांचा प्रबंध देखील काय आहे, प्रसिद्ध आहे. मला हे म्हणायचं आहे, ज्याला ज्या दृष्टीनं या ज्ञानेश्वरीकडे पाहायचं आहे त्याला हवे ते सिद्धांत सापडण्याची सोय या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. आता हे पाठीमागं ध्यान मंदिराचं उद्घाटन केलं गेलं. ध्यान हा जो विषय आहे, योगदर्शनाचा काय आहे तो विषय आहे. योगाचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्या बारकाईनं केलेलं आहे तेवढ्या बारकाईनं वर्णन स्वतंत्र योगदर्शनावरती स्वतंत्र ग्रंथ जे निर्माण झालेले आहेत त्या एकाही ग्रंथामध्ये आपल्याला सापडत नाही. योगसूत्र आहेत पतंजलीचे, त्यावरती व्यासांचं भाष्य आहे, त्याच्यावर पुन्हा वार्तिक लिहिलेलं आहे, त्याच्यावरती पुन्हा टिप्पण्यात्मक मोठमोठे ग्रंथ आहेत. पण जो बारकावा ज्ञानोबरायांनी त्या 6व्या अध्यायात वर्णन केला तो जगामध्ये योगदर्शनावरती लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात आपल्याला आढळून येणार नाही. मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला वाचता येतं म्हणून आपण वाचतो, लक्षात आलं का. पण त्यातील बारकावा जो आहे तो योगशास्त्राचा अभ्यास करणारे किंवा ती योग प्रक्रियेचा जे अभ्यास करणारे खूप मोठमोठे लोक त्यांना देखील कळणं काय आहे, दुरापास्त आहे. अशा या गोष्टी आहेत. ज्ञानोबरायांनी त्या रसनिष्पत्तीच्या संबंधानं बोलताना काय म्हटलेलं आहे की नुसदीची शांती कथा आणि जे लकीर वाकपथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. ज्ञानोबराय म्हणतात आता तसं कोणताही ग्रंथ निर्माण करायचा असेल तर तो नवरसात्मक असला पाहिजे. ज्ञानोबरायांनी देखील विनंती आपल्या श्रीगुरूंना केलेली आढळते. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू किंवा अलंकारू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. आणि त्यांनी जी विनवणी केलेली आहे ती खरोखरच काय झाली आहे, सफल झालेली आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नवरसाचं काय आहे, नवरसाचा सागर म्हटलं तरी आहे. पूजनीय गुरुवर्य साखरे महाराजांनी या एकाच ओवीवरती 3 खंडात एक ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. नवरसी भरवी सागरू एवढ्या एका चरणावर त्यांनी एक जवळजवळ 600-700 पृष्ठांचा काय केलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. उचित रत्नांचे अलंकारू त्याच्यावरती एक ग्रंथ आहे आणि भावार्थाचे गिरीवरू त्याच्यावर देखील एक ग्रंथ काय केलेला आहे, प्रसिद्ध केला आहे. म्हणजे ज्ञानोबरायांच्या एका ओवीवर 3 मोठमोठे ग्रंथ लिहिले जाऊ शकतात
आणि 3च नाही, अजूनही त्यांनी विचार केला तर आणखी 3 खंड त्यावरती लिहिले जातील. मला हे सांगायचं आहे की रसपरिपूर्ण हा ग्रंथ आहे, पण त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ही शांतिकथा आहे. जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, शृंगार रसाला कवी लोकांनी काव्याचा आत्मा म्हटलेला आहे, परंतु त्या शृंगारावरतीही पाय ठेवून आम्ही उभे आहोत, ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दाऊ वेल्हाळे दिशी नवी, जे साहित्याते ओजावी, अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. अशा नवीन देशी भाषेचा प्रयोग आम्ही या ज्ञानेश्वरीमध्ये करू की जे साहित्याते ओजावी, साहित्याला शोभा आणेल. माझं बोलणं लक्षात आलं तर पहा, भाषेला साहित्यामुळे शोभा येते. भाषा जी शोभते ती अलंकार शास्त्रामुळे शोभत असते. भाषेचा जो प्रयोग करायचा असतो तो अलंकार परिपूर्ण जर आपण केला तर ती भाषा काय होते, शोभते. ज्ञानोबाराय इथं त्याच्या पूर्ण उलट बोलतात. ते म्हणतात, मी अशा भाषेचा प्रयोग करील की ज्यामुळे साहित्याला शोभा येईल. साहित्याने भाषा शोभते ही गोष्ट आहे, खरं वास्तव. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मी अशा भाषेचा प्रयोग करील की त्यामुळे साहित्याला काय होईल, शोभा येईल. ते साहित्य शोभून दिसेल माझ्या भाषेनं. आणि अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे, आणि गोडपणाच्या मधुरतेच्या बाबतीमध्ये त्या अमृताला देखील मागं पाडेल, त्या अमृतामध्ये देखील उणीव शोधल्या जाईल अशी भाषा मी काय करणार आहे, या ठिकाणी प्रयोग करणार आहे. बरंचसं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आपण ही ओवी घेतलीचं थोडंसं चिंतन आपल्याला आज करणं क्रमप्राप्त आहे. ज्ञानोबाराय या ओवीच्या माध्यमातून या ग्रंथाचं काय करतात, मंगल करतात, नमन करतात, मंगल करतात. समाप्ती कामो मंगलम आचरेत अशी श्रुती कल्पना आहे. तशी प्रत्यक्षात श्रुती उपलब्ध नाही आहे, परंतु अनेक महापुरुषांनी या वचनाचा वारंवार उच्चार केलेला असल्यामुळं अशी पूर्वी श्रुती होती असं मानण्यात येतं. ग्रंथ निर्विघ्नपणे परिसमाप्त व्हावा यासाठी ग्रंथकार त्या ग्रंथाच्या आरंभी काय करत असतात, मंगल करत असतात. आणि व्याकरणाच्या महाभाष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या मध्ये, ग्रंथाच्या अंती काय करावं, मंगलाचरण करावं. असा काय आहे, एक प्राचीन लोकांचा संकेत आहे. ज्ञानोबारायांनी या ओवीच्या माध्यमातून मंगल केलेलं आहे. मंगल शब्दाचा त्याच्या अवयवावरून होणारा अर्थ आहे मम नाम अशुभम गलयती नाम नाशयती इति मंगलम. मंगल शब्दाचा अर्थ आहे मम म्हणजे अशुभ आणि गलयती नाशयती, जे अशुभाचा नाश करतं त्याला म्हणतात मंगल. किंवा मंगम म्हणजे अशुभम, नाही, मम नाम अशुभम आणि मंगम नाम शुभम, लाती नाम आनयती इति मंगलम. जे शुभाला आणतं त्याला म्हणतात मंगल, आणि जे अशुभाचा नाश करतं त्याला काय म्हणतात, मंगल. मंगल केल्याने काय होतं, अशुभ गोष्टींचा नाश होतो आणि शुभ गोष्टींची काय होते, प्राप्ती होते. अशुभानी निराचेष्टे तनोती शुभ संततीम. त्या उपनिषदांना आरंभ करण्याच्या पूर्वी ज्या गोष्टींचं उच्चारण केलं जातं त्याच्यामध्ये सांगितलं ब्रह्मतन मंगलम परम किंवा ब्रह्मतन मंगलम विदु अशुभानी निराचेष्टे तनोती शुभ संततीम स्मृतिमात्रेण यत्पुंसाम ब्रह्मतन मंगलम विदुहु. परब्रह्म हेच काय आहे, खरं मंगल आहे. भगवंत किंवा भगवंताचं नाम आपण ज्ञानोबारायांचा अभंग नेहमी म्हणतो की नाही, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन, परमात्म्याच्या नामाचं चिंतन हे काय मानलं जातं, शुभ मानलं जातं, अशुभाचा नाश करणारं मानलं जातं, मंगलकारक मानलं जातं. ज्ञानोबारायांनी या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं काय केलेलं आहे, मंगल केलेलं आहे. अनेक लोकांनी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्यात्मक टीकात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यापैकी
भाष्यकारा ते वाट पुसतू म्हणून ज्ञानोबारायांनी ज्यांचा निर्देश केला ते आद्यगुरू भगवान शंकराचार्य यांचं गीता भाष्य तर प्रसिद्ध आहे, परंतु त्यांनी भाष्य लिहायला आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून केलेला आहे. श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः या श्लोकापासून भाष्य लिहायला आरंभ केलेला आहे. त्यांनी दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक आणि पहिला संपूर्ण अध्याय याच्यावरती एक अवाक्षर देखील लिहिलेलं नाही आहे. अनेक टीकाकारांनी जसं मधुसूदनांची गूढार्थ दीपिका आहे त्यांनी पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली, परंतु धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या श्लोकापासून सुरुवात केली. ज्ञानोबारायांची आपल्यावरती विशेष अशी कृपा आहे की त्यांनी तो जो श्लोक आरंभ होणार आहे त्याच्या अगोदरच 82-84 ओव्या काय केलेल्या आहेत विस्तारानं आपल्याला सांगितलेलं. त्याच्यामध्ये तो धृतराष्ट्र कुठे हरवून गेला तेही आपल्याला कळत नाही, एवढं मोठं मंगल किंवा प्रास्ताविक प्रस्तावना ज्ञानोबारायांनी या ग्रंथाला केलेली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याचा अन्वय होईल जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय. त्याचा अर्थ होतो जी म्हणजे महाराज, आद्या म्हणजे सगळ्याचं आदी कारण असणाऱ्या, वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेल्या, ओम म्हणजे ओमकारा, नमो तुला माझा काय आहे नमस्कार असो, स्वसंवेद्या स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या, आत्मरूपा आणि आत्मस्वरूप असलेल्या ओमकारा जय जय तुझा जय जयकार असो. आता या ओवीमध्ये 5 अशी पदं आहेत की ज्यांचं आपल्याला चिंतन करणं काय आहे अपेक्षित आहे. त्यातील पहिलं पद आहे ओम, दुसरं आहे आद्या, नंतर आहे वेद प्रतिपाद्या, नंतर आहे स्वसंवेद्या आणि नंतर आहे आत्मरूपा. ज्ञानी पुरुषांनी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मसूत्राची चतुसूत्री ज्ञानोबारायांनी या पहिल्याच ओवीमध्ये सांगितलेली आहे. ब्रह्मसूत्र त्याचे पहिले जे 4 सूत्र आहेत ते अतिशय महत्त्वाचे असे मानले जातात आणि पुढे काय सांगायचे त्या 4 सूत्रातच एकंदर व्यासमहर्षींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसं तर कोणताही ग्रंथकार, वैदिक जे ग्रंथ आहेत, कोणताही ग्रंथकार त्याला संपूर्ण ग्रंथामध्ये जे काही सांगायचं आहे तो ते मंगल करताना आरंभालाच सांगून जात असतो. सूत्रमय भाषेत, त्या सूत्रमय भाषेपेक्षाही अधिक सूत्रमय भाषेमध्ये ते बोलून जात असतो. ज्ञानोबारायांना संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे काही सांगायचं आहे ते ह्या एकाच ओवीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ही एक ओवी नीटशी कळाल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळणार नाही आणि ज्ञानेश्वरी चांगली कळाल्याशिवाय ही ओवी कळणार नाही. असं हे परस्पर उपजीवी एकमेकांवरती अवलंबून आहे. ही ओवी साधारणतः आपल्याला ज्यावेळेस कळेल यामध्ये नेमकं काय सांगितलं त्यावेळेस पुढे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांना नेमकं काय सांगायचं हे आपल्याला कळेल. तसं तर ग्रंथाचं तात्पर्य सांगत असताना ज्ञानोबारायांनी जे सांगितलेलं आहे 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. 700 श्लोकात्मक आणि 18 अध्यायी गीतेमध्ये भगवंताने एकच एक सांगितलं. काय सांगितलं? दुजे नाही, हेच एक सांगितलं. द्वैत नाही, जीव आणि परमात्म्यामध्ये भेद नाही, जीव परमात्मा स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा किंवा जीव ब्रह्मैव ना पराहा, जे भगवान आचार्यांनी सांगितलेलं हेच संपूर्ण गीतेमध्ये आलेलं आहे. आता त्या गीतेवरच भाष्य म्हणून असलेला हा जो ग्रंथ आहे यामध्ये सुद्धा दुसरं काहीच असणार नाही, एकच असणार. काय असणार? दुजे नाही. ह्या आत्मरूपा या पदाने ते सांगितलेलं आहे. ज्या परब्रह्माचं वर्णन ज्ञानोबारायांनी तो ओमकार स्वरूप आहे, आद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, स्वसंवेद्य आहे. तो परमात्मा कोण आहे? तो आत्मस्वरूप आहे. प्रत्येकाचं स्वरूप जो आत्मा, तो आत्मा ह्या स्वरूपाचा आहे. म्हणजे या पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी अद्वैताचा महान जो सिद्धांत तो सूत्रमय भाषेमध्ये सांगून ठेवलेला आहे. ओम नमोजी आद्या. आता ओमकार, ओमकार हे काय आहे? तस्य वाचक प्रणवः. त्या परमात्म्याचं वाचक हे काय आहे? नाम आहे. खरं तर तो परमात्मा नामरूपातीत आहे.
रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार निर्गुण, तूही तुची रघुराया असं म्हटलेलं आहे. किंवा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अरसम नित्यम अव्ययम नित्यम अगंधवच्चयत असं देखील श्रुतीनं त्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी त्याचाच जणू काय अनुवाद, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. वस्तू म्हणजे परब्रह्मतत्व, त्या परब्रह्मतत्वाशी नाम रूप संबंध जाती क्रिया भेद याचा काहीच संबंध नाही आहे. मग नाम रूपातीत असलेली ती वस्तू, त्याचं वाचक नाम ओम कसं काय असू शकेल? तर ज्ञानोबारायांनीच त्याचं स्पष्टीकरण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आढळून येतं. त्यांनी म्हटलं, उपजलिया बाळकासी नाम नाही तयपाशी, ठेविलेनी नामेसी ओ देत उठी. नुकतंच जन्माला आलेलं जे बाळक आहे, जो नवजात शिशु आहे, त्याला कोणतं नाव आहे का? नावासह ते जन्माला आलंय का? नाही. नाम नाही तयापाशी, पण त्याचे आई वडील, त्याचे संबंधी त्याला जे नाव ठेवतील त्या नावाशी तादात्म्य धारण करून ते बालक काय करतं, त्या नावाने हाक मारली की काय करतं, ओ देत, ओ देत उठी. त्याचप्रमाणे कष्टले संसार शिणे जे देवो येती गाराणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेतू हा. अगदी उदाहरण दिलंय. ज्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या बालकाला कोणतंही नाव नसतं, पण त्याला ठेवलेल्या नावाशी तादात्म्य धारण करून तो ते नाव उच्चारल्याबरोबर काय करतं, ओ देतं, त्या हाकेला काय करतं, प्रतिसाद देतं. अगदी त्याचप्रमाणे परब्रह्मतत्वाला कोणतंही नाव नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, निर्गुण निराकार ते परब्रह्मतत्व आहे. पण आता त्या परब्रह्मतत्वाला हाक आपण कोणत्या नावाने द्यायची, त्याची आळवणी कशी करायची, त्याला संबोधायचं कसं, त्याच्याशी बोलायचं कसं? तर कष्टले संसार शिणे, ज्ञानोबाराय म्हणतात, संसार शिणे कष्टले, संसार दुःखानं दुःखी झालेले हे जे जीव आहेत, कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे. आता त्यांना त्या दुःखाला कोणासमोर तरी ठेवायचं आहे, त्या भगवंतासमोर ठेवायचं आहे, तर त्याला कोणत्या नावानं ते संबोधतील? कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे. त्या संसारिकांना, त्या संसारिक लोकांनी, त्या दुःखी झालेल्या लोकांनी नाव घेतल्यानंतर तो भगवंत प्रतिसाद देईल असं ते जे नाव आहे तो संकेतो हा ओंकार काय आहे, तो संकेत आहे. हे भगवंताला त्या श्रुतीनं दिले. अविद्या वर्गाची राती असं म्हटलेलं आहे ना. अविद्या वर्गाच्या रातीमध्ये त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या जीवाला आधारभूत म्हणून हे काय आहे, नाव आहे. जसं राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव ही जी सगळी भगवंताची काय आहेत नाव आहे, ते ह्या ओंकाराचंच काय आहे, स्वरूप आहे. म्हणून ओम नमोजी आद्या, तो परमात्मा कसा आहे, आद्य आहे. सगळ्या जगताचं आदी कारण तो आहे. थोडक्यात आपण पाहणार आहोत. ही ओवी आज पूर्ण करून आपल्याला पुढं जायचं आहे. आद्या, तो परमात्मा कसा आहे, आद्य आहे. जगाच्या उत्पत्तीपूर्वी देखील तो होता. सदैव सौम्य इदमग्रे आसीत, वेदानं ज्याचं वर्णन केलेलं आहे की तो सत्रूपानं तो परमात्मा या जगताच्या उत्पत्तीपूर्वीही होता. उत्पत्ती झालेली असताना या जगताला आधारभूत तोच आहे आणि या जगताचा प्रलय झाल्यानंतर देखील तो राहणारच आहे. म्हणून जन्माद्यस्य यतः हे देखील काय आहे, एक ब्रह्मसूत्र सांगितलेलं आहे. आणि भागवतामध्ये जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट असा एक मोठा श्लोक आहे. त्याच्यामध्ये देखील किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, त्याच्यापासूनच या सगळ्याची काय आहे, उत्पत्ती आहे. तो काय आहे, आद्य आहे. ओम नमोजी आद्या, ह्या आद्यानं त्याचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. तो पुन्हा कसा आहे, वेद प्रतिपाद्या, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे.
म्हणजे वेदानं वेगवेगळ्या रीतीनं ज्याचं काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. आता आपण एका अभंगाचं चिंतन केलं की नाही, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला किंवा इतुकाची साधिला. वेदानं अनंत गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्याला त्या अनंत गोष्टी सांगण्यामध्ये कोणतंही स्वारस्य नाही आहे. तो या ना त्या रीतीनं काय करतो आहे, त्या परमात्म्याचंच काय करतो आहे, वर्णन करतो आहे. म्हणून वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला हा परमात्मा आहे. तो या जगताचं आद्य कारण असलेला आहे, ओंकार स्वरूप असलेला आहे. त्याला मी काय करतो म्हणे, नमन करतो. जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो. आणि स्वसंवेद्या, पुन्हा तो परमात्मा कसा आहे, स्वसंवेद्या, स्वतःला जाणण्यास योग्य असा तो परमात्मा आहे. अजूनही त्याचं एक विग्रह करतात, पण काही परंपरांना तो मान्य आहे, काहींना नाही. सुधन असंवेद्य, संवेद्य, वेद्य, संवेद्य. वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य, संवेद्य म्हणजे चांगल्या रीतीनं जाणण्यास योग्य, असंवेद्य म्हणजे जाणताच येऊ शकत नाही असा, आणि असंवेद्य म्हणजे अजिबातच त्याला जाणता येऊ शकत नाही असा देखील काही लोक अर्थ करतात. पण स्वसंवेद्य, स्व आणि संवेद्य, स्वतःला जाणण्यास योग्य म्हणजे त्या परमात्म्याला दुसरा कोणीही जाणू शकत नाही त्याच्या स्वतःशिवाय. मग जे लोक म्हणतात परमात्म्याला आम्ही जाणलं, त्यांनी कशा रीतीनं जाणलं, परमात्म रूप होऊनच जाणलं. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेव. मी देवाचा शोध करायला गेलो, देवाच्या स्वरूपाचा विचार करायला गेलो आणि मीच देव स्वरूप आहे हे मला कळालं. हे देवाला जाणणं हे खरं जाणणं आहे. देव असा आहे हे जे जाणणं आहे ते स्वतः देव रूप होऊनच देवाला जाणता येऊ शकतं. कारण देवाचं स्वरूपच काय सांगितलेलं आहे, स्वसंवेद्य सांगितलेलं आहे. तो स्वतःकडूनच स्वतःला जाणण्यास काय आहे, योग्य आहे. म्हणून देवाला जर जाणायचं असेल तर एकत्वानच त्याला जाणलं जाऊ शकतं. मी वेगळा आणि तो देव वेगळा असं जे जाणणं आहे ते खरं जाणणं नाही. आमचे श्रीगुरु स्वामीजी महाराज सांगत असतात त्यांच्या भूमिकेवरून, ते म्हणत असतात, देव जरी आत्ता माझ्यासमोर चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाला तरी मी त्याला सांगेल तू पाठीमागे गेलं पाहिजे, हे खोटं स्वरूप मला दाखवू नकोस, कारण हे तुझं काही खरं रूप नाही आहे. हे मायेचा आश्रय घेऊन तू काय केलेलं आहे हे मला दाखवत आहेस. तुझं खरं स्वरूप मला दाखव. खरं स्वरूप दाखव म्हणजे तू आणि मी एकच आहे हा मला काय आला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. तुकोबाराय देखील म्हटलेलं आहे देवाशी बोलताना, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. हे देवा मी ही तुझी पूजा उपचार वगैरे जे करतो आहे हे काय आहे, सहज विनोद केलेला आहे. खरं तर तू आणि मी कोण आहोत, एकच आहोत. देवाला देव कसा आहे हे जाणणं म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा आकार काय आहे, तर मीच परब्रह्म स्वरूप आहे ही अनुभूती, हे देवाला खरं काय आहे, जाणणं आहे. अशा प्रकारचा हा देव आहे, स्वसंवेद्य. आणि पुढं म्हटलेलं आहे आत्मरूपा. आता ह्या आत्मरूपा पदामध्येच काय झालेलं आहे, सर्व दडलेलं आहे. आत्मस्वरूप, तो देव कसा आहे, आत्मस्वरूप आहे. म्हणजे प्रत्येकाचं जे स्वरूप आहे तत्स्वरूप तो परमात्मा आहे. एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी आमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. भगवंत काय म्हणतात, ती वस्तू म्हणजे मी आहे. ती कोणती वस्तू, जी सर्वांच्या हृदय देशामध्ये मी 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 असं रात्रंदिवस स्फुरण होतं, ती वस्तू म्हणजे मी आहे. म्हणजे भगवंत कोण आहे, भगवंताचं नेमकं स्वरूप काय आहे, तर प्रत्येक प्राणी मात्र काय म्हणत असतो, मी 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 असं म्हणत असतो. तो जो मी आहे तो भगवंत आहे. म्हणजे प्रत्येक जीव हा भगवत स्वरूप आहे. लक्षात आलं का, हीच उभी लक्षात ठेवा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे. आता ते आमुका आहे ते अज्ञानामुळं म्हणतोय.
मी मनुष्य आहे, मी काळा आहे, मी उंच आहे, ठेंगणा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे अमुका तेवढं पद जर काढलं तर मी म्हणून जे स्फुरण होतं, आता ते अज्ञानामुळं तो देहादिकांना काय म्हणत असतो, मी म्हणत असतो. पण ते जे त्याचं मी ज्याला दर्शवत आहे, भगवंत म्हणतात ती वस्तू कोण आहे, मी आहे. आता गोष्ट अशी आहे, काल परवाच आपण बोललो नाही का, परमार्थ कशासाठी करायचा आहे, देह तादात्म्य नष्ट होण्याकरिता. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. सगळी जी खटपट करायची, सगळा जो परमार्थ करायचा याच्यासाठी केला होता अट्टहास. सगळा जो अट्टहास करायचा कशासाठी, देह मी नसून हे देह भिन्न जे चैतन्य आहे ते माझं स्वरूप आहे, या बोधापर्यंत जाण्याकरिता सगळा काय करायचा आहे, आपल्याला परमार्थ करायचा, सगळा अट्टहास त्याच्यासाठी करायचा आहे. कारण वस्तुस्थितीच ती आहे की देह हे आपलं काही नाही आहे, स्वरूप नाही. ठीक आहे, या देहाच्या आधारानं आपण राहत असू, देहाच्या आश्रयानं ते चैतन्य राहत असेल. आता हेही म्हणणं काय झालेलं आहे व्यावहारिकदृष्ट्या, म्हणजे त्या दृष्टीनं पाहिलं तर उलटच आहे. त्या चैतन्याच्या आधारानंच देह राहतो, पण आता इहलोकी जे उफराटे त्या न्यायानं देहाच्या आधारानं चैतन्य राहतं असं मानूया. कशासाठी, काय जाणून घेण्यासाठी, देह मी नाही आहे एवढं जाणण्यासाठी. हे पहा, आपल्या जवळचा कुणी आप्त स्वकीय मृत्युमुखी पडला असेल आणि आपण त्याच्याकडं गेलो, विचारलं कधी गेले, त्यांचं काय जे नाव असेल, आप्पा, दादा, मामा, अण्णा काय असेल, कधी गेले, काय सांगतात लोक, 1 तास 2 तासापूर्वी गेले. अहो, ज्यांना आपण आप्पा किंवा दादा, अण्णा म्हणतो ते तर पडलेले आहेत की नाही, तरी देखील लोक काय म्हणतात, 2 तासापूर्वी गेले. म्हणजे जे गेले होते ते अण्णा होते, ते आत्ता पडलेलं आहे, त्यांचा काय आहे, देह आहे. एवढी तर गोष्ट आपल्या लक्षात येते ना. किंवा सरळ सरळ आता त्या वेदांत ग्रंथामध्ये काही छोट्या छोट्या प्रक्रिया सांगितलेल्या असतात. मी ही गोष्ट वेगळी असते आणि माझं ही गोष्ट वेगळी असते. मी वेगळा असतो आणि माझं काय असतं, वेगळं असतं. आता हे वस्तू आहे, ही मोबाईल नावाची वस्तू आहे, ही माझी वस्तू आहे. मी वेगळा आहे आणि ही वस्तू माझ्याहून काय आहे, वेगळी आहे. आता हे जे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे, माझा ग्रंथ आहे, मी वेगळा आहे आणि ग्रंथ वेगळा आहे. ग्रंथ म्हणजे मी नाही आहे, ही वस्तू माझी आहे म्हणजे ही वस्तू म्हणजे मी नाही आहे. हे व्यासपीठ आहे, माझं आहे, हा शर्ट आहे, माझा आहे, म्हणजे मी वेगळा आहे आणि माझी वस्तू काय आहे, वेगळी आहे. देहासंबंधी बोलताना शब्दप्रयोग करताना आपण अनेक वेळेस काय म्हणत असतो, माझा हात, माझं डोकं, वारीला जाऊन आल्यामुळं माझं पोट फार दुखतंय, मी दुखतोय असं म्हणतात का, काय म्हणतात, माझं पोट, माझं डोकं, माझा हात, याचाच अर्थ मी वेगळा आहे आणि माझं काय आहे, वेगळं आहे. या देहाला म्हणत असतो माझं अंग ठणकतंय, ह्या संपूर्ण शरीराला म्हणतो माझं अंग दुखतंय. याचाच अर्थ तुझं तू म्हणतोय, तू वेगळा आहेस. आपलं जे स्वरूप आहे, ज्याला मी आपण म्हणतो नेहमी, ते स्वरूप ह्या देहाहून वेगळं आहे आणि ते खरं आपलं स्वरूप आहे. आणि परमात्मा म्हणतो आहे की ते वस्तुगामी, सगळ्यांच्या हृदय देशामध्ये मी अमुका आहे असं स्फुरण अहर्निशी रात्रंदिवस होतं, ती वस्तू मी आहे. म्हणजे परमात्मा हा त्या जीवाहून वेगळा नाही आहे. हे या आत्मरूपा या पदानं ज्ञानोबारायांनी सूचित केलेलं आहे. ज्ञानोबाराय नमस्कार जे करतात परमात्म्याला करतात. कोणत्या परमात्म्याला, जो परमात्मा ओमकार स्वरूप आहे, जो परमात्मा या जगताचं आदी कारण आहे, जो परमात्मा वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे, जो परमात्मा स्वतःकडूनच स्वतःला जाणण्यास योग्य आहे, स्वसंवेद्य आहे, आणि जो परमात्मा कसा आहे, आत्मरूप आहे, आत्मस्वरूप आहे. प्रत्येकाचं स्वरूप तेच परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. अशा परमात्म्याला मी काय करतो, नमस्कार करतो. आता पुढे ते हाच परमात्मा कोण आहे, गणेश या रूपानं कल्पना करून पुढे या वाङ्मयीन गणेशाचं मोठं स्वरूप काय करणार आहेत, वर्णन करणार आहेत. आता ज्या देवाचं वर्णन या पहिल्या ओवीत केलंय, जो देव कसा आहे, ओमकार स्वरूप, आद्य, वेद प्रतिपाद्य, स्वसंवेद्य, आत्मस्वरूप असलेला, त्या देवाला ज्ञानोबाराय म्हणतील, देवा तूची गणेशू. हे देवा, अशा अशा असलेल्या देवा, तूच कोण आहेस, गणेश आहेस. तो भाग आता उद्या आपण पाहू. या ठिकाणी ज्ञानोबारायांच्याच कृपेनं मी आरंभाला बोलून गेल्याप्रमाणे मग आमची कोणत्याही प्रकारची योग्यता अधिकार नसताना देखील
त्यांच्याच महनीय दयेनं कृपेनं या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याला आपण प्रवृत्त झालो. याच्या पाठीमागचा आमचा भाव हाच आहे की शिकवता शिकवता आपल्याला काय समजून घ्यायचं राहिलं आहे ते कळेल. आमचे स्वामीजी देखील म्हणत असतात की हा ग्रंथ मी शिकलो असं कधी म्हणायचं ज्यावेळेस तो ग्रंथ आपल्याला शिकवता येईल त्यावेळेस. आणि आमचे पूजनीय गुरुवर्य डॉक्टर महाराज त्यांनी अनेक वेळेस मला ही गोष्ट सांगितली की कोणताही ग्रंथ अथपासून इतिपर्यंत म्हणजे संपूर्ण ग्रंथ 3 वेळेस ज्यावेळेस आपण शिकवू त्यावेळेस तो थोडासा कळाला असं होत असतं. आणि आमचे श्रीगुरू वैकुंठवासी घुलेबाबा तर आयुष्यभर ज्ञानेश्वरी शिकवल्यानंतर ते शेवटी म्हणायचे आता थोडंसं काहीतरी कळायला लागलेलं आहे. मग आता एवढी मोठी माणसं जर तसं म्हणत असतील तर आपण उगीच अशी भावना का करायची की मला सगळं कळालेलं आहे आणि मी आता ते समजावून सांगतो आहे. हे समजावून सांगण्याच्या पाठीमागची भूमिका ही की समजावून सांगता सांगता आपल्याला ते कळावं. मामासाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग आपल्याला सांगतो. ज्यावेळेस वैकुंठवासी आचार्य जगन्नाथ अण्णा 4 वर्ष संस्थेचे सुटले, नाशिक क्षेत्री जाऊन राहिले. तिथं पुढचं शिक्षण ते घेत होते आणि संस्थेत शिकलेला जो अभ्यास आहे त्याच्या बळावरती ज्ञानेश्वरी चातुर्मासात तिथं सांगायची. एक चातुर्मास करून पहिला चातुर्मास संस्था सुटल्यानंतरचा करून कार्तिक वारीला ज्यावेळेस आळंदीला आले संस्थेमध्ये मामांच्या दर्शनाला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी नाशिक क्षेत्री राहतोय, तिथं चातुर्मास केला, ज्ञानेश्वरी सांगितली. 100-150 लोक प्रवचनाला यायचे. त्यावेळेस मामांनी सांगितलं होतं की तुम्ही मोठे भाग्यवान आहात कारण तुमच्या ह्या सांगण्याच्या आरंभिक अवस्थेतच तुम्हाला किती श्रोते लाभले, 100-150. मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली होती त्यांनी स्वतःचं सांगितलं त्यावेळेस एक वयोवृद्ध दाम्पत्य माझ्यासमोर होतं, एक म्हातारा आणि एक म्हातारी. त्यांना मी चहा वगैरे करून द्यायचो आणि दुपारच्या वेळी त्यांना ज्ञानेश्वरी सांगायचो. आता त्यांना किती कळाली हे मला ठाऊक नाही, पण त्यांना सांगता सांगता मला शिकवता आली असं त्यांचं वाक्य आहे. कोणाचं? श्री गुरु मामासाहेबांचं. तीच भावना किंवा तोच भाव आमच्या हृदयामध्ये सतत तुमच्या सर्वांच्या कृपेनं राहावा, माऊलींच्या कृपेनं राहावा अशी मी अपेक्षा करतो आणि ही सेवा ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वा ही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्टविजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंसी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.